आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। संतोष, तुझी नाटकं आता पुरे झाली हा? चल उठ 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 मुकाट्यानं, वाट सोड लवकर। मी मुळीच हलणार नाही, काय वाटेल ते होऊ दे। अरे संतोष, समजून घे रे बाळा, आपण आनंदीला आता गाडी पाटलांकडे नाही पाठवू शकत। लक्ष्मी, अगं जाऊ दे, सांगून ऐकणाऱ्यातला आहे का हा? आपण काहीही बोललो ना तरी यावर याचं काहीतरी म्हणणं असणारच आहे। अरे संतोष, कसा वागतोयस तू? केव्हापासून पोट ताटकळत उभी आहे रे, थकली आहे ती। तिच्या पायामुळे तिला तुला ओलांडताही येत नाहीये। अहो, तिला आत नको का घेऊन जायला आता? बघितलंस आनंदी, तुझा हा तुटका पाय कधी नव्हे तो माझ्या कामी आला। आता तू ओलांडून जाऊ नाही शकत। जा 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 हा? तो शरीर काय बोलतोस तू? जनाची नाही तर मनाची तरी काय नाही, किती हट्टीपणा? अरे एवढा हट्टीपणा घेऊन जाणार कुठे आहेस तू? मी कुठेही जाणार नाहीये, सध्या तरी इथेच पडून राहणार। अरे गोष्टी अहो, हा तर काय ऐकणार नाहीये। आनंदीला उचलून त्याला ओलांडून घेऊन जाऊ शकतो का आपण? नाही 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 बाबा, नाही नाही आई, बाबा नाही, बाबा असं नाही करायचं बाबा। हे बाबा नाही नाही, ही चीटिंग आहे बाबा। तुम्ही असं कसं वागू शकता बाबा? हा, मी हे अजिबात बरोबर केलेलं नाहीये। लक्ष्मी, संतोषकडे लक्ष नको दे, याला ओलांडून येत। अहो संतोष, अरे आता आनंदी, हे आनंदीला आत घेऊन गेले ना, आता उठ ना बाबा, वाट सोड, मला जाऊ दे आत। मी नाही वाट सोडणार। तू बाबांना असं वागूच कसं दिलंस? म्हणजे तुझ्याही लेकी माझ्या बोलण्याला काही किंमत नाहीये ना? मी नाही वाट सोडणार, जा। अरे काय वेड्यासारखं वागतोयस, बोलतोयस? लक्ष्मी, मी तुला सांगतोय ये। नाही नाही आई, नाही। आई नाही, आई आई नाही, आई। कोडगे झालेत आई बाबा, कोडगे। आधी तो बाहेरचा वेंकी घरात आणून ठेवला आणि आता ही आनंदी। अनाथ आश्रमच उघडा म्हणावं। त्यांची मनमानी मी फार काळ खपवून घेणार नाही। मला काहीतरी केलंच पाहिजे। ये लवकर। सिद्धू, हा या गुरुजी या, बसा। झालं, हा ठीक आहे, थँक्यू। हे बघा, पूजेची सगळी तयारी झाली आहे। तुम्हाला अजून काही लागणार असेल तर सांगा, कारण कसं आहे, शेवटी सगळ्या विधी एकदम मस्त पार पडल्या पाहिजेत। आज भावना मॅडमच्या रूपात आमच्या घरात साक्षात लक्ष्मी आली, त्यामुळे हे लक्ष्मीपूजन खरंच खूप स्पेशल आहे माझ्यासाठी। पूजेची जर सगळी तयारी झालेली आहे, तुम्ही फक्त तुमच्या बायकोला घेऊन या। बोलवतो की, आलोच। गुरुजी, आली बायको। बसा बायको, बसा ना मॅडम। सुरुवात करायची पूजेला, अरे विषय काय, करूयात की। पण घरचे कोणी दिसत नाहीयेत। घरचे लक्ष्मीपूजन सुरू होत आहे, सगळी तयारी पण झाली आहे। काही नाही, निदान हजेरी तरी लावा। तुमच्या हजेरीलाच मी आशीर्वाद समजेन आता। आलेच सगळे, करूया सुरुवात। हो चल। डोळ्याला पाणी लावायचं, हे पाणी असं घ्यायचं, असं डोळ्यांना लावायचं। बरं। नेत्रोदक स्पर्शः द्विरः चम्य, तुम्ही हळदी कुंकू लावा। तुम्ही 3 वेळा पाणी प्यायचे, 1 वेळा तांबडात सोडायचे। केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः। त्या गणपतीची मूर्ती खालती काढून घ्या।
तुम्ही नाही हाताला हात लावायचा आहे. सॉरी. या भावनाने नक्कीच माझ्या सिद्धूवर काहीतरी करणी केली, नाहीतर माझा सिद्धू एवढा घरच्यांना डावलून वागणारच नाही. खरंच मी मानलं सिद्धूला. घरच्यांचा सगळा विरोध मोडीत काढून तो त्याच्या बायकोसाठी वाटेल ते करायला तयार आहे. भावना खरंच खूप लकी आहे. नववधू हीच लक्ष्मीचं रूप असते, त्यामुळे तुमच्या या घरच्या लक्ष्मीचे पाय धुवायचे. कोण धुणार पाय? मी आहे ना, मी धुवेन यांचे पाय. अहो पण नववधूचे पाय सवाष्णबाईनेच धुवायला हवेत. तुमची आई, तुमची वहिनी, बहीण यांच्यापैकी कोणीही पाय धुतले तरी चालते. आम्ही तिला सून मानतच नाही, त्यामुळे पाय धुण्याचा प्रश्नच येत नाही. गुरुजी, भावना मॅडम लक्ष्मीच्या पावलांनी माझ्या आयुष्यात आल्या, त्यामुळे यांचे पाय मीच धुणार यात काही शंकाच नाही. मॅडम प्लीज यात पाय ठेवा. सिद्धिराज, कोणीच माझे पाय नाही धुतले तर नाही चालणार का? हे बघा, तुम्ही कुठल्याही प्रकारचं दडपण घेऊ नका. शेवटी प्रत्येक स्त्रीमध्ये एका देवीचं, लक्ष्मीचं स्वरूप असतं. आणि नात्याने तुम्ही माझ्या पत्नी आहात, त्यामुळे मी माझ्या लक्ष्मीचेच पाय धुतोय. हे पुण्य प्रत्येक नवऱ्याला मिळतं तसं नाही. आणि हा जर विधींचाच भाग आहे तर प्लीज याला नाही म्हणून याचा अपमान तरी नका करू. मॅडम प्लीज पाय टाका नाही. लक्ष्मी निवास